काही दिवस शेतकऱ्यांचा संप आणि महाराष्ट्रातलं वातावरण गरम झालं होतं। भाजपाचे नेते चंद्रकांत दादा यांनीच्या मध्यस्थीने हा प्रश्न सुटला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष काही दिवसांमध्ये मुंबई महाराष्ट्रात येत आहेत। तत्पूर्वी हा सगळा संप मिटलेला आहे। कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला, पण मुळात त्याची अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे, कारण की कर्जमाफीचं पुनर्गठन हा मुद्दा कशा पद्धतीने हाताळला जाणार आहे। आता हे सरकार जे जे म्हणते ते करतं असं गेल्या 2.5-3 वर्षाचा आपला सगळ्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे याही घोषणेची अंमलबजावणी नीट केली जाईल। दादा, दुसरा प्रश्न की जे स्वामीनाथनची मागणी, कमिशन आयोगाची मागणी होती, त्याच्या संदर्भातली भूमिका आणि त्याचवेळी तुम्ही जी सरसकट कर्जमाफी म्हणताय त्याला एक समिती गठीत करू असं म्हटलेलं आहे, त्यातनं मुळात कसं साध्य होईल असं दिसतं? सर्व शेतकरी नेत्यांनी हे मान्य केलं की सरसकट कर्जमाफी करताना त्याला काही निकष असायला पाहिजे, याच्यावर सहमती झाली। ते निकष कोणते हे ठरवण्यासाठी कमिटी आहे। स्वामीनाथन आयोगासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांना भेटायला जायचं ठरलं, ज्यात सगळ्या शेतकरी नेत्यांना आम्ही बरोबर घेणार आहोत। आणि जे गुन्हे दाखल झाले त्याच्या संदर्भातले प्रत्यक्ष मुद्देमालच सापडला अशा काही केसेस सोडल्या तर बाकी सगळ्या आंदोलनातल्या केसेस सरकार मागे घेणार। दुधाच्या संदर्भात दुधाचे दर हे 20 तारखेपर्यंत वाढवेल सरकार आणि साखरे सरकार दुधालाही 70-30 फॉर्म्युला लागू करण्यासाठीची कायदेशीर चर्चा सरकार करणार आहे। महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे, पण मुळात त्याची अंमलबजावणी ही पुढच्या काळामध्ये कशी असेल याच्यावरून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो गाजणार आहे तो दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।